काल 9 मे शेतकऱ्यांच्या गरिबाच्या कुटुंबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे आणि तरच खऱ्या अर्थाने त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते असा मंत्र घेऊन ज्यांनी रयत शिक्षण संस्थेची निर्मिती केली ते पद्मभूषण आदरणीय भाऊराव पाटील साहेबांची 63वी पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना आदरपूर्वक नमन केलेलं आहे। आज आपल्या भारतीय विद्यापीठच्या 62व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, ज्यांना आपण डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने सन्मानित केलं, प्रसिद्ध पत्रकार आदरणीय पद्मश्री राजदीपजी सरदेसाई साहेब, या कार्यक्रमाला खास उपस्थित असलेल्या आदरणीय विजयमालाताई पतंगराव कदमजी, माननीय स्वप्नालीताई विश्वजीतजी कदम, या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित ज्यांच्या आमंत्रणावरनं आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत, माझे सहकारी मित्र माननीय आमदार डॉक्टर विश्वजीतजी कदम साहेब, भारतीय विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर शिवाजीराव कदमजी, कार्यकारी अध्यक्ष आनंदराव पाटीलजी, उपाध्यक्ष डॉक्टर इंद्रजीत मोहितेजी, माननीय आमदार भीमराव तापकीरजी, अस्मिताताई जगताप, डॉक्टर विवेकजी सावजी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, कदमजी मला चांगलं आठवतंय, सभागृहामध्ये आदरणीय पतंगराव कदम साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्या टर्मला 2004ला जेव्हा सभागृहामध्ये मंत्रिमंडळामध्ये आम्ही त्यांचं कामकाज पाहायचो, मला वाटतं की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये दुष्काळी भागातून, एका शेतकरी कुटुंबातून, एका ग्रामीण खेड्यातून एक तरुण प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतो काय, पुण्यामध्ये येऊन त्या ठिकाणी शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारतोय काय, आणि मला वाटतं की एका गल्लीमध्ये, एका छोट्याशा खोलीमध्ये 5-10 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये शाळा सुरू करतोय काय, आणि त्या एका लहानशा शाळेचं रूपांतर आज संपूर्ण भारतभर नव्हे तर भारताच्याही बाहेर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून वटवृक्ष उभा राहतोय काय, मला वाटतं की एक चमत्कारिक, किंबहुना कोणाला एखादं स्वप्न वाटेल अशा प्रकारची प्रगती या पतंग परिवाराने त्या ठिकाणी करून दाखवली। आणि म्हणून निश्चितपणे स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांना मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। मला चांगलं आठवतंय की एकदा गोपीनाथ मुंडे साहेब सभागृहामध्ये, ते अतिशय वरिष्ठ पातळीवरचे नेते, एकमेकांशी हसत खेळत टीकाही करायचे। मला वाटतंय की एकदा डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचं मुख्यमंत्री म्हणून दिल्लीला लखोट्यामध्ये नाव लिहिलं गेलंय, परंतु दिल्लीमधनं मुंबईमध्ये येत असताना त्यामध्ये काहीतरी बदल झाला वाटतंय। आणि मग तोच किस्सा
मुंडे साहेबांनी सभागृहामध्ये इतक्या विनोदी पद्धतीने मांडला की तुमचं दिल्लीवरनं निघालेलं तिकीट आणि ती पतंग मध्येच कापली गेली, अशा पद्धतीची जी मांडणी गोपीनाथ मुंडे साहेबांनी सभागृहामध्ये केली होती. मला वाटतं की एक वरिष्ठ पातळीवरचा दर्जा. आणि पतंगराव कदम साहेब सुद्धा तेवढंच हसत खेळत त्या ठिकाणी ते सर्व स्वीकारत होते. आणि म्हणून अतिशय शून्यातनं विश्व निर्माण आदरणीय पतंगराव कदम साहेबांनी केलंय. आणि मला वाटतं की तोच वसा पुढं नेण्याचं काम आज या ठिकाणी विश्वजितजी त्या ठिकाणी करत आहेत. खऱ्या अर्थाने आज आपल्याला बावनकुळे साहेबांना ऐकायचं आहे. महसूल मंत्री म्हणून ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली धडाक्याने काम सुरू आहे, मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नंतर कदाचित त्यांचाच विभाग असेल की जो एवढ्या गतिमान पद्धतीने या ठिकाणी काम करताना आपण पाहतो आहोत. कधी कधी तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की या 2-3 वर्षाच्या नंतर महसूल डिपार्टमेंटमध्ये काही काम शिल्लक राहील की नाही, अशा प्रकारचा कामाचा धडाका माननीय बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. कालचा त्यांचा प्रवास जर बघितला तर काल कदाचित 1000 किलोमीटरच्या पुढे तुम्ही एका दिवसात प्रवास केला असेल. आणि दररोज अशा पद्धतीने गतिमान पद्धतीने आपल्यासारख्यालाही खूप शिकायला मिळत आहे की त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर त्यांच्या कामाकडे जरी आपण बघत बसलो तरी खूप त्या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि असे नेते आज या कार्यक्रमाला मिळालेले आहेत. आणि म्हणून निश्चितपणे मला वाटतं की त्यांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. विश्वजितजी, मला चांगलं आठवतं की आपण कृषी विभागामध्ये सोबत त्या ठिकाणी काम केलंय. अर्थात त्यावेळेस तुम्ही भारतीय विद्यापीठ एवढं दाखवलं नाही मला. करोनाचा काळ होता आणि त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या परीने शेतकऱ्यांच्या प्रती काम करण्याचा प्रयत्न केला. मला चांगलं आठवतं की त्याही काळामध्ये आपण एकदा घरी गेलो होतो आणि आईंचं दर्शन घेण्याची सुद्धा संधी मला त्या ठिकाणी मिळाली होती. आणि म्हणून मी आज जे पाहिलं की शून्यातनं विश्व निर्माण कसं होतंय आणि ते विश्व टिकवलं कसं जात आहे, तर याच्या यशाचं जर गमक मी आज या ठिकाणी जे पाहत होतो तर मी पाहिलं तर या यशाच्या गमकमध्ये खऱ्या अर्थाने ज्यांचं या संस्थेमध्ये मोठं योगदान आहे, किंबहुना डॉक्टर पतंगराव कदम साहेबांची ज्यांनी पाठराखण केली त्या आदरणीय विजयमाला आई साहेब सामान्य प्रेक्षकांमध्ये आणि आदरणीय स्वप्नाली ताई पण या ठिकाणी सामान्य नागरिकांप्रमाणे या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये बसलेले आहेत. हेच कार्यक्रम जर एखाद्या संस्थेचा राहिला असता तर कदाचित ते अख्खं कुटुंब मंचावर त्या ठिकाणी असतंय. आणि म्हणून एक बॅकबोन आशीर्वाद मला वाटतं की या ठिकाणी साक्षात त्या ठिकाणी दिसतो आहे. आता जसं सरदेसाई साहेबांनी सांगितलं की तुम्ही आमच्या प्राध्यापक महोदयांच्यापासून तर अगदी सामान्य जो आमचा गार्ड आहे, संरक्षक आहे, त्यांचाही सन्मान तुम्ही आज या ठिकाणी केलेला आहे. आणि आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर सर्वात जास्त टाळ्या आमच्या संरक्षणकर्त्याला त्या ठिकाणी सभागृहाने दिलेल्या आहेत. आणि म्हणून कदाचित भारतीय विद्यापीठाच्या यशामध्ये हे सुद्धा एक गमक त्या ठिकाणी असेल. आणि आज संपूर्ण कॅम्पस पाहत असताना आपण पाहिलं की सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्याला त्याचं स्किल सादर करण्याची पण संधी तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि म्हणून त्या विद्यार्थ्यामध्ये जे गुण असतील ते गुण त्या ठिकाणी त्याला प्रेझेंट करण्याची पण संधी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि गप्पा मारताना हे पण मला कळालं आहे की एखाद्या विद्यार्थ्याची जर आर्थिक परिस्थिती नसेल
तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी दर वर्षाला 5 कोटी रुपये ही संस्था त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या प्रती खर्च करते. आणि मला वाटतं की खऱ्या अर्थानं हेच या यशाचं गमक आहे, असं जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजच्या या मंगल प्रसंगी आदरणीय पत्रकार पद्मश्री श्री राजदीप सरदेसाई साहेब यांना आपण डॉक्टर पतंगराव कदम स्मृती पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. मला वाटतं की ज्या पद्धतीने आदरणीय सरदेसाई साहेबांनी त्यांचा अनेक वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याच्या पासून तर भारतभर पत्रकारितेमध्ये व्यतीत केला. अगदी सामान्यातल्या सामान्य समाजाच्या छोट्याशा प्रश्नाच्या पासून तर अगदी आपल्या देशाची पॉलिसी जगाच्या पाठीवर ठरू शकेल. मला वाटतं की अशा पद्धतीने त्यांनी जी पत्रकारिता उभी केली, मला वाटतं की काही आमच्यासारख्यांचं चुकत असेल तर तेही तुम्ही स्पष्टपणे आणि निर्भीडपणे त्या ठिकाणी समाजाच्या समोर ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि तुमचा सन्मान करत असताना मला वाटतं की त्या पुरस्काराचाही सन्मान आज झालेला आहे, असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. अनेक पुरस्कार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आणि मला जर तुम्ही विचाराल तर मला चांगलं आठवतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची मुलाखत माझ्या दृष्टिकोनातनं तुमच्या जीवनातला तो एक महत्त्वपूर्ण क्षण आणि तो प्रसंग माझ्यासारख्या या राज्याच्या शिवसैनिकांच्यासाठी प्रेरणा देणारा आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आज खऱ्या अर्थाने मी जसं बोललो की बावनकुळे साहेबांना आपल्याला ऐकायचं आहे. शिक्षणाच्या संदर्भामध्ये इथे आज अनेक महानुभाव आहेत. मी सर्वांना विनंती आवाहन करतो, सामान्याच्या सामान्य पालकाच्या पाल्याला आजच्या स्पर्धेच्या युगातलं एक क्वालिटी एज्युकेशन कसं आपण देऊ शकतो, या दृष्टिकोनातनं आपल्याला सगळ्यांना काम करण्याची आवश्यकता आहे. आपण पाहतो की ज्या पालकांची आर्थिक परिस्थिती बरी आहे असे पालक त्या पाल्यांना त्यांना अपेक्षित असलेल्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी मग वेळ प्रसंगी त्याचं फी असेल, त्याचं डोनेशन असेल, ते देऊन त्या ठिकाणी प्रवेश देतात. आता आजचा हा तो काही मंच नाही, परंतु ज्या पद्धतीने आम्ही पाहतो की 50 लाख विद्यार्थी हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज शिक्षण घेत आहेत. मी 1ली ते 12वीची गोष्ट करतो. साधारणपणे 1,10,000च्या आसपास विद्यार्थी त्या ठिकाणी एडेड शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि साधारणपणे 50 लाखाच्या आसपास विद्यार्थी हे इतर माध्यमांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाचा जर विचार केला तर साधारणपणे लाखाच्या पुढे आपल्या शाळा आहेत आणि 7.5 लाखाच्या आसपास आपले शिक्षक बंधू भगिनी पवित्र ज्ञानदानाचं कार्य त्या ठिकाणी संपन्न करत आहेत. परंतु एकंदरीत जर आपण परिस्थिती जर बघितली तर मला वाटतं की आणखी मोठ्या प्रमाणात काम करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे. आणि म्हणून शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपण लहान लहान गोष्टी त्या झोपडीतल्या माणसाच्याही पाल्याला एक क्वालिटी एज्युकेशन कशा पद्धतीने आपण देऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून काम करण्याचा विभाग त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. परंतु विश्वजीतजी, माझी आपल्याला विनंती असणार आहे, आपले अनेक सहकारी, जसं आता सरदेसाई साहेबांनी सांगितलं की 40-40 वर्ष, किंबहुना इतरही शिक्षण तज्ज्ञ अनेक आहेत. मी आपल्याला विनंती आवाहन करेन की आपण सर्वांनी एकत्रितपणे येऊन या विषयावर त्या ठिकाणी काम करण्याची आवश्यकता आहे. आणि माझं व्यक्तिगत मत आहे की क्वालिटी एज्युकेशनच्या सोबत संस्कारांचीही आज मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. त्याच्यासोबतच या देशाच्या विषयी आदर, निष्ठा, राष्ट्रभक्ती हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या पद्धतीचा समावेश करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही काही प्रारूप त्याचं तयार केलेलं आहे
अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्या पासून त्याला छोटेखानी सैनिकी प्रशिक्षण पण कसं देता येईल, अगदी सावधान विश्रामच्या पासून तर ज्या पद्धतीने परेड संचलन केलं जात आहे त्या पद्धतीचं शिक्षण कसं देता येईल. आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या काळामध्ये AIचं चॅलेंज आपल्या समोर आहे आणि म्हणून त्याही दिशेने आपण पुढे मार्गक्रमण कसं करू शकू त्या दृष्टिकोनातून विभाग काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. ज्या काही घटना घडता आहेत पाठीमागच्याही काळामध्ये काही वर्षांच्या पासून घडत आहेत ते सर्व पाहता मला वाटतं की संस्कारांचेही मोठ्या प्रमाणात उद्याचा तो भारताचा नागरिक घडत असताना त्याला आवश्यकता आहे आणि म्हणून विद्यार्थिनींच्यासाठी सेल्फ डिफेन्स याचंही प्रशिक्षण प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थिनींना त्या ठिकाणी दिलं जाईल. विद्यार्थ्यांच्या प्रबोधनासाठी पण आम्ही प्रबोधनकारांना त्या ठिकाणी विनंती आवाहन करणार आहोत. मी जसं बोललो की सैनिकी प्रशिक्षणाच्यासाठी NCC स्काउट गाईड माजी सैनिकांचं पण सहकार्य आम्ही त्या ठिकाणी संपूर्ण राज्यभर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध स्वच्छ पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. स्वच्छतागृह असली पाहिजेत, शाळेच्या इमारती चांगल्या असल्या पाहिजेत, त्याचा कॅम्पस चांगला असला पाहिजे. आमच्या शिक्षकांना प्रशिक्षण आम्ही त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत. त्याच्यासोबतच शिक्षकांची अशैक्षणिक कामं कशी कमी करता येतील त्याही दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करतो आहे आणि मला वाटतं की या स्पर्धेच्या युगातलं जसं आता आपण AIचं आपल्याला चॅलेंज आहे हे पण शिक्षण आपल्या ग्रामीण भागाच्याही विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कसं देता येईल या दृष्टिकोनातून विभाग त्या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसून येईल. आणि माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आव्हान असणार आहे. आपण पाहतो की खऱ्या अर्थाने ज्या काही आपल्या मराठी शाळा असतील, शासकीय शाळा आहेत त्या ठिकाणी शिकवणाऱ्याच्या पासून तर माझ्यासारख्या राजकीय नेत्याच्या पर्यंत आम्ही त्या शाळेत एकीकडे आम्ही मराठीवर खूप बोलतो. मराठी शाळा बंद पडत आहेत, मराठी पटसंख्या कमी होते आहे, मराठीवर आम्हाला खूप प्रेम आहे, आदर आहे, चांगली गोष्ट आहे. परंतु एकीकडे ही बाजू असताना दुसरीकडे आमच्या कुटुंबातले मग आता शिक्षण मंत्र्याचे नातवंड असतील किंवा आमची लहान मुलं असतील यांनाच आम्ही दुसऱ्या माध्यमांच्या शाळेमध्ये प्रवेश देतो. त्याला काही माझा विरोध नाही, परंतु जेव्हा आम्ही प्रेम व्यक्त करण्याची गोष्ट करतो तर मला वाटतं की प्रॅक्टिकल पद्धतीने प्रेम व्यक्त करण्याची आज आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने आदरणीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा जीवनाचा प्रवास जर आपण बघितला तर मला वाटतं की एका सामान्य खेड्यातनं आलेला एक युवक आज जगाच्या पाठीवर संस्थेचं शिक्षणाचं जाळं उभं करतोय. मला वाटतं की आज तुमचे 3 लाखाच्या पुढे विद्यार्थी संख्या आहे, 10-11 हजारच्या पुढे तुमचा स्टाफ आहे. ही काही लहान गोष्ट नाही आणि कदाचित आजपर्यंत लाखोच्या संख्येने विद्यार्थी तुमच्या या विद्यापीठाच्या माध्यमातून जे बाहेर गेलेले आहेत त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या या देशाचंही नाव मोठं करण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा जो सारांश आहे, रयतेच पोटाशी लावावे, प्रत्येकाच्या जीवनाच्या उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं पाहिजे, ते पुण्याचं काम तुमच्या या विद्यापीठाच्या माध्यमातून संपन्न होत आहे आणि म्हणून निश्चितपणे मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करेन. आणि जाता जाता एक मित्र नात्याने विनंती आव्हान किंबहुना जाणीवपूर्वक तुम्हाला विनंती करेन की ज्या पद्धतीने ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा विद्यार्थ्यांना तर शिक्षण मिळतंच आहे, परंतु ग्रामीण भागाच्या खेड्यापाड्याच्या किंबहुना शहरातल्या सुद्धा गोरगरिबांच्याही विद्यार्थ्यांना आपण चांगलं शिक्षण कशा पद्धतीने देऊ शकतो असं मॉडेल जर तुम्ही वर्कआउट करून दिलं तर निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनीत्राताई पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार असा पॅटर्न त्या ठिकाणी निश्चितपणे स्वीकारेल आणि आपल्या या महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात कशी होईल
त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मिळून त्या ठिकाणी कामकाज करूया. शेवटी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. ज्या पद्धतीने आपल्या मंदिर, देव, दैवत महत्त्वाचे आहेत, त्यांच्याशिवाय तर पर्यायच नाही. परंतु त्या मंदिरां एवढेच आमचे शाळा, हे ज्ञान मंदिर हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. हा विषय जेव्हा आम्ही तळागाळापर्यंत देऊ तरच खऱ्या अर्थाने आपली शैक्षणिक प्रगती साध्य होऊ शकते. आणि मला वाटतं की तोच मंत्र डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि तो मंत्र पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण त्या ठिकाणी करूया. मी काही राजकीय भाष्य आज या ठिकाणी या मंचावरनं करणार नाही, परंतु एक मित्र म्हणून विश्वजीतजी आणि आम्ही सर्वांनी सोबत काम केलेलं आहे. एका मताने, एका विचाराने काम केलेलं आहे. त्याच्यामुळे हा काही राजकीय प्लॅटफॉर्म नाही, परंतु विचार तर आमचे मिळते जुळते आहेत. पक्ष जरी कोणता जरी असेल तरी विचार शेवटी गरिबातल्या गरीब माणसाच्या हिताचे विचार मला वाटतं की ते महत्त्वाचे आहेत. आणि सरदेसाई साहेब, तुम्ही जी संपत्ती सांगितली, मला वाटतं की असाच एक प्रश्न हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांना पत्रकारांनी विचारला होता. माननीय बाळासाहेब, तुमच्या दृष्टिकोनातनं संपत्ती कशामध्ये मोजायची? शिवसेना प्रमुखांनी त्या पत्रकारांना उत्तर देताना सांगितलं, ती व्यक्ती हयात असताना, पदावर असताना पुढे पुढे करणारे खूप असतात, परंतु ती व्यक्तीचं निधन झाल्याच्या नंतर जेवढं जास्तीत जास्त लोकांना दुःख होईल ती खरी त्या व्यक्तीची श्रीमंती, असं उत्तर शिवसेना प्रमुखांनी दिलं होतं. आणि आपण बघितलेलं आहे. मला वाटतं की महात्मा गांधीजी असतील, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब असतील, यांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर लाखो लोकांना दुःख झालं होतं. आणि त्याच पद्धतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं दुःखद निधन झाल्याच्या नंतर लाखो करोडो लोकांना अंत्यदर्शन आणि त्यांच्या प्रती आदर दुःख झालं. खऱ्या अर्थाने ती त्यांची श्रीमंती, असं जे काही त्यांचं उत्तर होतं ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यांनी दुसरं उत्तर दिलं होतं की ज्याच्या घरासमोर, ज्याच्या कार्यालयासमोर जास्त चप्पल जोड्या आहेत, याचा अर्थ की इथे आम्हाला न्याय मिळतो, इथं आमचे प्रश्न सुटतात, ती त्या व्यक्तीची श्रीमंती. मला वाटतं की आज बावनकुळे साहेबांच्या कार्यालयामध्ये आपण पाहतो की अनेक लोकांची गर्दी असते आणि लोक तिथेच गर्दी करतात की ज्या ठिकाणी प्रश्न सुटत असतात. आणि म्हणून ही श्रीमंती जपण्याचं काम कदम परिवार पुढे नेतो आहे आणि त्यांचे सर्व सहकारी याला मदत करतायत. त्या सर्वांना धन्यवाद. आपल्या सर्वांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.